कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे। 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे। अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या निमित्तानं अशा प्रकारे टार्गेट करणं चुकीचं आणि घटनाबाह्य अशा प्रकारे राजकारणाची पातळी कमी करणं ना पंतप्रधानांना शोभणार आहे ना त्यांच्या सरकारला। प्रियंका गांधी यांची भाजपवरती टीका। घाबरलेला हुकुमशहा मृत लोकशाही बनू पाहतोय। निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची अटकही सामान्य झालेली आहे। इंडिया आघाडी यांचं जोरदार प्रत्युत्तर देईल। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून राहुल गांधींची टीका। निवडणुका तोंडावरती आल्यानं विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सींचा वापर। शरद पवार यांनी केला निषेध। अटकेवरून भाजप सत्तेसाठी कोणत्या स्तरावरती जाणार हे दिसून येतं। शरद पवारांची केजरीवालांच्या अटकेवरती प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्याचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे। तुम्ही केजरीवालांच्या शरीराला अटक करू शकता पण केजरीवालांच्या विचाराला नाही। केजरीवाल यांच्या अटकेवरती राघव चड्डा यांची प्रतिक्रिया। देशात काहीतरी भयानक घडतंय। केजरीवाल हे हेमंत सोरेन यांच्यानंतर दुसरे मुख्यमंत्री आहेत ज्यांना अटक करण्यात आली। निवडणुकीमध्ये विरोधकच नको आहे। देश रशियाच्या मार्गावरती फार पुढे गेलाय। सचिन सावंत यांची केजरीवालांच्या अटकेवरती टीका। अरविंद केजरीवाल यांना अटक ही भाजपची दडपशाही। देशातील जनतेनं आता हे केवळ न बघता याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे। अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। देशामध्ये मोदी केजरीवालांना घाबरतात। आम्ही झुकणार नाही। आम्ही मोदीजींच्या अन्यायाविरोधात लढत राहू आणि लढत आहोत। गोपाल राय यांची प्रतिक्रिया। भ्रष्टाचारी केजरीवाल तुरुंगामध्ये गेल्यानं दिल्लीतील जनता सुटकेचा निश्वास सोडेल। केजरीवाल यांच्या राजकारणाचा हा शेवटचा अध्याय। कपिल मिश्रा यांची केजरीवालांच्या अटकेवरती खोचक प्रतिक्रिया। मुंबईत ईडी कार्यालयावरती आंदोलन करण्यासाठी आलेल्या 6 ते 7 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक। आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची पोलिसांची माहिती। काँग्रेसची लोकसभेमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीमध्ये 7 जणांची नावं। कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी। महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढणार। शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्ये जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केली घोषणाबाजी। पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी। कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये होणार लढत। सोलापूरमधून काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांना तिकीट। प्रणिती शिंदेंकडून प्रचाराला आधी सुरुवात। सोलापुरातील महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही। लातूरमधून नेत्रतज्ञ शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी। भाजपच्या सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजी काळगे यांच्यामध्ये लढत। नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी। अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये न गेलेल्या वसंतरावांवरती काँग्रेसचा विश्वास। वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नायगावमध्ये जल्लोष। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष। अमरावतीमध्ये काँग्रेसचं तिकीट बळवंत वानखेडे यांना। अमरावतीमध्ये महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित नाही। गोपाळ पाडवी यांना नंदुरबारमधून काँग्रेसची उमेदवारी। भाजपच्या हिना गावित यांच्याशी होणार पाडवींची लढत। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची वर्षावरती आज बैठक। आज दिल्लीवारी होण्याची शक्यता। अमित शहा यांना भेटून महायुतीमधील उमेदवार फायनल करणार। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। महाराष्ट्रामधील इतर नावांच्या घोषणेची शक्यता। महाविकास आघाडीच्या 3 जागांसंदर्भात अजूनही तिढा कायम। सांगली, भिवंडी आणि मुंबईमधील एका जागेचा तिढा दिल्ली दरबारी। उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्यानं काँग्रेसचे नेते नाराज।
सांगलीच्या जागेवर अजूनही तिढा कायम. 1-2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होईल. मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. मवियाच्या काही जागांमध्ये अदलाबदली होऊ शकते. नाना पटोलेंची माहिती. तर भाजपला महाराष्ट्रातून पराभूत करणं हाच उद्देश. पटोलेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्याकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर. मिरजमधील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची घोषणा. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये नेत्यांमध्ये मतभेद. सांगली लोकसभेच्या जागेवरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद. सूत्रांची माहिती. सांगलीच्या मैदानात चंद्रहार पाटीलच लढणार आणि जिंकणार. संजय राऊतांचं वक्तव्य. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली शिवसेना गुजरातच्या 2 नेत्यांनी फोडली. राऊतांचा मोदी आणि शहांवरती हल्लाबोल. महाविकास आघाडीकडून आलेल्या 3 जागांचा प्रस्ताव आम्ही फेटाळला. वंचितनं महाविकास आघाडीकडे 6 जागा मागितल्याची बातमी खोटी. वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची माहिती. भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी महाविकास आघाडीनं वंचितला सहभागी करून घ्यावं, अन्यथा भाजपचा उमेदवार पाडण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती आपला सक्षम उमेदवार उभा करेल. संविधान बचाव संघर्ष समितीचा निर्वाणीचा इशारा. ताकदवान घराण्यातील उमेदवाराला उमेदवारी द्यायला पाहिजे होती. माढा लोकसभा उमेदवाराविषयी विश्वजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया. उमेदवार बदलण्याचीही निंबाळकर यांची मागणी. माढा लोकसभेचा मीच उमेदवार. लवकरच प्रचाराचा नारळ फुटेल. खासदार रणजित निंबाळकर यांचा विश्वास. देशामध्ये 543 खासदार आहेत. एक पडला तर दिल्लीला काय फरक पडतोय. रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य. भाजपला उमेदवार कायम ठेवायचा असेल तर ठेवा, पण मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका. रामराजे निंबाळकर यांचा गर्भित इशारा. वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढण्यावरती ठाम. महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष लढणार. वसंत मोरे यांची माझाला माहिती. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका. फक्त 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय काय करता. याचिकाकर्त्यांचा निवडणूक आयोगाला सवाल. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर. साजिद खान पठाण अकोला महानगरपालिकेमधील माजी विरोधी पक्षनेते. अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर. मावळत्या महानगरपालिकेमधील शिवसेना गटनेते राजेश मिश्रा अकोल्याचे उमेदवार. पंतप्रधान मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर. शेपूट घालणारे फोटोग्राफर त्यांचा अपमान करत आहेत. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा. महाविकास आघाडीच्या काळामध्ये याकूबचं थडगं सजवलं ही औरंगजेबी वृत्ती. मोदी औरंगजेब तुलनेवरून राऊतांना शेलारांचं प्रत्युत्तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना राऊतांनी पुरावे मागितले होते. ही औरंगजेबी मनोवृत्ती नाही का. शेलारांचा सवाल. नितेश राणे किंवा निलेश राणे यांनी माझ्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये यावं. विनायक राऊत यांचं आवाहन. भाजपला बाहेरून लोक घ्यावी लागतात. त्यांचा शिमगा चालू आहे. भाजपच्या 10 वर्षाच्या नतद्रष्ट कारभाराची होळी करावी लागेल. मिरजेमधील सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. साताऱ्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काम काटेकोरपणे करावं कसं करावं यावरती या बैठकीमध्ये चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांची मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून आता मुंबईमध्ये ईशान्य मुंबईची जागा सोडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. परभणी लोकसभेच्या जागेसाठी भाजप पदाधिकारी आग्रही. कार्यकर्त्यांची भावना आम्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांपर्यंत पोहोचवली आहे. परभणीची जागा भाजपनं लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे. या जागेवरून राहुल लोणीकर यांची प्रतिक्रिया.
रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या उमेदवारीवरती भाजपमधूनच विरोध। उमेदवारी बदलून मिळावी यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे। भाजपला गावबंदीचा फायदा होतोय, त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांना घरबंदी करा। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांचं वादग्रस्त वक्तव्य। प्रणिती शिंदे यांच्या गावभेटी दरम्यान गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न। भाजप कार्यकर्त्यांनीच गाडीवरती हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा शिंदेंचा आरोप। कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांची गळाभेट। तेजस ठाकरे आणि संजय राऊतांची उपस्थिती। कोल्हापुरात उद्धव ठाकरेंनी घेतली शाहू महाराजांची भेट। पूर्ण ताकदीनं शाहू महाराजांना विजयी करणार, उद्धव ठाकरेंची ग्वाही। शाहू महाराज काँग्रेस बरोबर उभे राहत आहेत, मात्र ते चुकीच्या पक्षाकडून उभे राहत आहेत, मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। अकोल्यासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासंदर्भात पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत निरोप आलेला नाहीये, अभय पाटील यांच्याकडून स्पष्ट। विजय शिवतारे यांच्या बंडखोरीचे परिणाम राज्यभर उमटतील, आमदार अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य। शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवार गट करणार नाही, बनसोडेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। शिवतारेंची एवढं बोलण्याची ताकद नाही, अजितदादांच्या मागे पुढे फिरणारी व्यक्ती आज एवढ्या ताकदीनं कशी बोलते याचा स्क्रिप्ट रायटर शोधला पाहिजे, मिटकरींचा आरोप। मनसे लवकरच महायुतीमध्ये सहभागी होईल याची घोषणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच करतील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचं वक्तव्य। माहीमच्या मनसेच्या माजी नगरसेविका श्रद्धा पाटील यांना शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी तिसऱ्या नावाची चर्चा, शिवसेनेकडून भावना गवळी की संजय राठोड या संदर्भात चर्चा सुरू असताना काँग्रेस पक्षातून मनीष पाटील यांच्या नावाची चर्चा। गेल्या 2 वर्षांपासून तोडफोडीचं राजकारण सुरू आहे, आमचं सरकार 50 कोटी देऊन पाडलं, आमदार अनिल देशमुख यांचा आरोप। मीरा भाईंदरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकीच्या दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रवी व्यास आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या समर्थकांमध्ये वाद। महाराष्ट्रामधील लोकसभा प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नवा चेहरा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती। उद्धव ठाकरे यांची संजय भोकरे कॉलेजला सदिच्छा भेट, संस्थेचे संस्थापक संजय भोकरे यांनी चांदीची गदा देऊन ठाकरेंचं केलं स्वागत। महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात भेट, मोठी बहीण असल्यानं मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी आले, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पंकजा मुंडे यांचं माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नगर येथील निवासस्थानी जोरदार स्वागत, पंकजा मुंडे आज पाथर्डी तालुक्यातल्या मोहटा देवीचं दर्शन घेणार। धाराशिवमध्ये महायुतीचे संभावित उमेदवार धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची बैठक, पक्षश्रेष्ठींनी कोणताही उमेदवार दिल्यास त्याला जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचा बैठकीत संकल्प। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अमरावतीमध्ये प्रहार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, अमरावती लोकसभेसाठी लोकांच्या मनामधला उमेदवार जाहीर झाला नाही तर आम्ही उमेदवार उभा करू, बच्चू कडूंचं वक्तव्य। मुंबईमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, माढा बारामतीनंतर साताऱ्यासंदर्भात सागर बंगल्यावरती खलबतं। मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या जवळ असलेल्या फ्लेक्सवरती पक्षाचा लोगो झाकला, व्हिडिओ व्हायरल, मात्र लोगो झाकण्यामध्ये आला नसल्याचं एबीपी माझाच्या केलेल्या पाहणीमध्ये समोर। ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडणार नाही, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा इशारा, एकीकडे गुन्हे मागे घेत असल्याचं म्हणत दुसरीकडे पुन्हा गुन्हे दाखल करतायत जरांगेंचा आरोप। बीडसह राज्यामध्ये मराठा आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, यावरती पालकमंत्री धनंजय मुंडे आणि गृहमंत्र्यांचं एकमत आहे का, मनोज जरांगेंचा सवाल। परभणीमध्ये मराठा आंदोलकांकडून नेत्यांना पुन्हा मज्जाव,
शिवसेना खासदार संजय जाधव आणि माजी आमदार सीताराम घनवट यांना अडवलं, मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी। महायुतीकडून उमेदवारी घोषित नसताना खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून कामाला सुरुवात। देऊळगाव राजा येथे प्रतापराव जाधवांनी घेतली महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाचा अपघात। रामदास आठवलेंना कोणतीही दुखापत नाही। वाईमधून मुंबईकडे येत असताना आठवलेंच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती। चंद्रपूरमध्ये पोलीस अधीक्षकांची अवैध रेती चोरीवरती धाड। धाडीमध्ये 1.5 कोटींचा मुद्देमाल जप्त। वसईमध्ये सरकारी खांजण जमिनीवरती अवैध माती भराव करून कांदळवनाचा ऱ्हास करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। बाफानेच्या 20 एकर जागेवरती भूमाफियांकडून मातीचा भराव। भूमाफियांच्या विरोधात गुन्हा दाखल। जळगावच्या चोपडा तालुक्यातील कुंटणखाण्यावरती पोलिसांची छापेमारी। 5 दलाल आणि 10 महिलांना अटक। 50 महिलांची पोलिसांकडून सुटका। स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसोबत छेडछाड करणाऱ्या आरोपीला भाईंदर पश्चिमेमधून अटक। आरोपीनं फोटोवरील संतांच्या चेहऱ्याच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून सोशल मीडियावरती केला होता पोस्ट। वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधामध्ये नागरिकांकडून पाथर्डी बंदची हाक। पाथर्डी पोलीस स्टेशनवरती नागरिकांचा मोर्चा। आरोपीच्या विरोधात मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारवाईची मागणी। यवतमाळमधील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठाकरे गटाचा ठिय्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी आक्रमक। बीडच्या माजलगावमध्ये खासगी तलाठी कार्यालयाच्या समोर शेतकरी कामगार पक्षाचं गांधीगिरी आंदोलन। तलाठी मंडळ अधिकारी खासगी कार्यालय थाटून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप। साताऱ्यामध्ये शेतकरी आक्रमक। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीवरती गाजरं फेकून केलं आंदोलन। यवतमाळच्या जवाहरनगर ग्रामस्थांचा निवडणुकीवरती बहिष्कार। प्रचारासाठी सर्वपक्षीय नेत्यांना गावामध्ये बंदी। गावातील काही भाग अतिक्रमणमध्ये येत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक। बॉडीबॅग घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांना 18 एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा कायम। तपास यंत्रणेला 18 एप्रिलपर्यंत तपासातील प्रगती अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। 10वीच्या विज्ञान भाग 1 विषयाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नांच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार। शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती बोर्डाकडून दखल घेत शिक्षकांना सूचना। साप्ताहिक आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये मालमत्ता कर भरता येणार। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कर संकलन खात्याचं नागरी सुविधा केंद्र सुरू राहणार। जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून ईव्हीएमचं वाटप। विधानसभा क्षेत्र निहाय तालुक्यातील स्ट्रॉंग रूममध्ये मतदान यंत्र ठेवलं जाणार। पिंपरी चिंचवडच्या त्रिवेणी नगरमध्ये मंडपाचं साहित्य असलेल्या गोडाऊनला सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। 40,000 कर्मचाऱ्यांच्या आदेशपत्रावरती यंदा QR कोड असणार। यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला कोणत्या मतदान केंद्रावरती निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलं याची माहिती मिळणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली अनंतराव थोपटे यांची भेट। अनंतराव थोपटेंच्या भोरच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी संदर्भात तटकरे आणि थोपटेंच्या भेटीला महत्त्व। सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांच्या स्मृतीस्थळावरती आता उद्धव ठाकरेंनी घेतलं दर्शन। यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा भाभी पाटील वसंतदादांच्या समाधीस्थळी उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।